नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. तर 26 मार्च 2026 तारीख. तर 26 मार्च हा अशोक सम्राट जयंतीचा दिवस. यांच्या पावन या दिवसानिमित्त तमाम बहुजनांना अशोक सम्राट यांच्या जयंती दिनाच्या शुभेच्छा, हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तसेच मानाचा मुजरा त्यांना. बहुजनांचे कार्य सदैव ह्या दिवसानिमित्त आठवो प्रत्येक बहुजनांना की अशोक सम्राट या महान राजाने काय केले. खरं तर अशोक सम्राट या राजासारखा राजा संपूर्ण इतिहासामध्ये सुद्धा बघायला मिळणार नाही. एवढा मोठा वास्तव या जगामध्ये आहे आणि संपूर्ण जम्बूद्वीप म्हणजे आजचा भारत आणि संपूर्ण जग ह्या गोष्टीला स्वीकारावेच लागेल की त्यांच्यासारखा राजा होलेला नाही. कारण त्यांनी जी या जगामध्ये शांततेची क्रांती केली, ती क्रांती बुद्धांनंतर कोणी केलेली दिसत नाही. एवढे महान परिवर्तन स्वतःमध्ये घडवून नंतर तमाम बहुजनांसाठी एवढे उद्धारक कार्य केले. मग भलाई ते धार्मिक तत्व असोत अगर त्यांचे शासन तत्व असोत. तर ह्या सर्व गोष्टींवर जर कोणाचे महान असे कार्य असतील तर ते फक्त आणि फक्त सम्राट अशोक या महान राजाचेच आहेत. आणि त्यालाच अनुसरून बुद्धाच्या क्रांतीला आणि सम्राट अशोकांच्या क्रांतीलाच अनुसरून आपला संविधान, आपल्यासाठी हक्क आणि अधिकार आणि कार्यतत्व आणि नियमांचे संपूर्ण ढाचा आज आपल्याला दिसतो. तर त्याचा मूळ गाभा हा सम्राट अशोक यांचे राज्य, त्यांचे कार्य आणि गौतम बुद्ध यांचे धम्माचे अनुसरूनच हा आपला संविधान आहे. तेव्हा मी पुन्हा लोकांना सांगेन की सम्राट अशोकांनी जे कार्य केले, त्यांनी आपला मुलगा, मुलगी आणि सर्व राजपाट यांनी सुद्धा धम्माला सामोर नेले आणि या जगामध्ये मानवता किती मोठी आहे हे ते जगाला दाखवून दिले. आणि म्हणून त्यांचा पूर्ण जगामध्ये नाव चालतो आणि त्यांच्यासारखा राजाची आज गरज आहे. त्यांचे कार्यस्मरण करण्याची आज गरज आहे. तेव्हा कोटी आपला समाज त्यांच्यासारखा त्यांच्या नीतितत्वानुसार आपले मानवी मूल्य जपेल आणि आपली प्रगती करेल. अन्यथा तसे होणार नाही. आपले राजकीय लोक जे काही सम्राट अशोकांचे महत्त्व जाणतात ते सोडून बहुतांशी लोक इतके मूर्ख आणि दरिद्री आहेत की सम्राट अशोकांना ते जाणत नाही, जाणून बुजून जाणत नाही. कारण त्यांचे फक्त राजकीय सत्तेमध्ये लक्ष आहे. आणि परंतु आपल्याला याच्या सामोर जाऊन राजकीय सत्ता तर आपल्याला हवीच आहे, पण सामाजिकही प्रगती हवी आहे. त्यासाठी फक्त बळजबरीच्या आणि धनाच्या भरोशावर हे काही तमाम वर्तमानातले राजकीय लोक फक्त जयंतीदिनी सम्राट अशोकांचे कार्याचे नाव घेतील आणि बाकीच्या दिवशी आपलेच बळजबरीचे कायदे तत्व आपल्या बहुजनांवर थोपतील. तेव्हा असे होऊ न देणे हे आपले सावधगिरीने याकडे लक्ष ठेवण्याचे कार्य आपण करत राहू असा माझा पूर्ण विश्वास आहे बहुजनांवर. आणि आपल्या स्वतःमध्ये सर्व कार्यपणाला लावून आपण सम्राट अशोकांच्या कार्याचे महत्त्व निश्चितच जाणत राहू. आणि मी पुनश्च एकदा म्हणतो की आपल्या सर्वांना महान सम्राट अशोक यांच्या जयंतीदिनी लाख लाख शुभेच्छा. जय बहुजन, जय शेतकरी राजा, जय बळीराजा.